नमस्कार. द युनिक अकॅडमी कल्याणमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे नुकतेच 10वी 12वी सगळ्याच बोर्डचे निकाल जाहीर झालेले आहेत. तर आता हा जो काळ आहे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी धावपळीचा काळ आहे. ह्या काळामध्ये ऍडमिशन प्रोसेस असतील, शासकीय दाखले असतील किंवा इच्छित वेगवेगळ्या कोर्समध्ये ज्यांना ऍडमिशन पाहिजे त्या सगळ्या ऍडमिशनसाठीची आता प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यापैकी बऱ्याच पालकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांबद्दल एक विशेष कौतूहल असतं. ज्या विद्यार्थी मित्रांना किंवा ज्या पालकांना असं वाटतंय की त्यांच्या पाल्याने किंवा विद्यार्थी मित्रांनी प्रशासकीय सेवेत कुठेतरी एंट्री घेतली पाहिजे, त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आणि अशा पालकांसाठी एक फाउंडेशन कोर्स नावाचा एक प्रकार असतो, जो प्रकार आहे तो पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप फेमस आहे. परंतु त्याच प्रकारचा एक फाउंडेशन कोर्स आता आपण कल्याण येथे घेऊन आलेलो आहोत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात प्रवेश करताना आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे 3 वर्ष ग्रॅज्युएशन मध्ये असताना किंवा 10वी पास झाल्यावर 5 वर्षांचा जो कालावधी असतो ग्रॅज्युएशन दरम्यानचा, त्या दरम्यान आपण कशा प्रकारे फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग करून परीक्षांना सामोरे जाऊ शकतो त्यासाठीचा प्रयत्न आहे. ह्या फाउंडेशन कोर्समध्ये सगळ्याच प्रकारचे बेसिक पासून तर लेखी पासून तर इंटरव्ह्यू पर्यंतची तयारी फाउंडेशन दरम्यानच किंवा कॉलेज सुरू असतानाच आपण करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ज्या पॅरेंट्सच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत की कशा प्रकारे हा कोर्स असतो, कशा प्रकारे याची पद्धत असते, परीक्षांची पद्धत कशा प्रकारची असते, कशा प्रकारे परीक्षेला सामोरे जायचं असतं, ग्रॅज्युएशन करत असताना ग्रॅज्युएशन सोबत सायमल्टेनियसली अभ्यास कसा करायचा असतो, त्या सगळ्यात ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असतील, त्याच्या सगळ्यांची उत्तर आपण जे ते कल्याण येथे घेऊन आलेलो आहोत. एक पारदर्शकता मला असं वाटतं की असायला हवी मुलांच्या मनात आणि पालकांच्या मनात की कशा प्रकारे आपण आपले ग्रॅज्युएशनला असताना जे 3 वर्ष आणि पुढे प्रशासकीय सेवेत पर्यंत जाण्याचा जो काही आपला प्रवास आहे, त्या सगळ्या प्रवासादरम्यान जी पारदर्शकता हवी, ती पारदर्शकता आणण्यासाठी आपण हा जो एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय. तर माझी आपल्या सगळ्यांनाच, पॅरेंट्सला असेल किंवा मग जे कोण इतर विद्यार्थी असतील त्यांना विनंती आहे की 1 जून म्हणजे येत्या रविवारी आपण आपल्या कल्याण ब्रँच येथे फाउंडेशन कोर्ससाठीचा जी काही माहिती घेऊन येणारा जो काय आपलं लेक्चर आहे किंवा सेमिनार आहे आपण त्याला बोलू शकतो, किंवा 1-to-1 गायडन्स असेल किंवा मग 1-to-1 मीटिंग असेल, पॅरेंट्सचे विद्यार्थ्यांची फॅकल्टी सोबत असेल किंवा वेगवेगळ्या विषयांच्या एक्सपर्ट सोबत असेल, ते आपण राबवण्याचा प्रयत्न येत्या संडेला करत आहोत. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे काही इंटरेस्टेड विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, ज्यांच्या मनात शंका आहेत किंवा ज्यांना फाउंडेशन कोर्समध्ये सामील व्हायचं आहे, दोन्ही प्रकारचे आपण जे काही गट आपण तयार केलेले आहेत आणि त्यासाठी येत्या रविवारी आपण भेटणार आहोत. सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. माहितीसाठीचा संपर्क असेल, संपर्कसाठी जो काही मोबाईल नंबर असेल किंवा मग पत्ता असेल, तो सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे दिलेला आहे. धन्यवाद.